तर लाडकी बहीण योजना आत्तापर्यंत ऑक्टोबर महिन्यापर्यंतचे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले आहेत। आता लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत ते आहे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची। तर त्यांना वाटत आहे की आता आचारसंहिता लागू आहे, तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे एकत्र 3000 रुपये मिळतील का, त्यांना हा प्रश्न लागला आहे। ठीक आहे, त्यांना असं वाटत आहे की नोव्हेंबरचे पैसेच मिळणार की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे जे पैसे आहेत ते एकत्र मिळणार, 3000 रुपये एकत्र मिळणार का, हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे। कारण आता आचारसंहिता सध्या लागू आहे, जिकडे तिकडे नगरपालिका नगर पंचायत याच्या निवडणुका सुरू आहे। आता 20 तारखेला जे आहे मतदान आहे, पुन्हा काही जिल्ह्यांचं जे आहे ते पुढे ढकललं होतं, तर आता 20 तारखेला निवडणूक आहे आणि 21 तारखेला जे आहे त्यांचा रिझल्ट आहे। ठीक आहे, मतमोजणी आहे। तर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की आता नोव्हेंबर महिन्याचे पैसे आत्ता मिळणार की नोव्हेंबर डिसेंबर मिळून 3000 रुपये एकत्र मिळणार डिसेंबर महिन्यामध्ये, डिसेंबरच्या शेवट म्हणा किंवा जानेवारी महिन्यामध्ये म्हणा, असा प्रश्न जो आहे प्रत्येक लाडक्या बहिणींच्या म्हणजे महिलांच्या मनामध्ये आहे। तर तुमच्या मनातला जे प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे आणि लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता केव्हा मिळणार आहे की नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा एक हप्ता जो आहे तो एकत्र मिळणार आहे का, तर ही सगळी माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। तर बघा, ऑक्टोबर महिन्याचे पैसे लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत आणि ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेची KYC केलेली नाही त्यांनी डिसेंबरच्या 31 तारखेपर्यंत करून घ्या, कारण शेवटची 31 तारीख आहे डिसेंबरची। ज्यांना आईवडील नाहीत किंवा पती नाही, आईवडील नाही, कोणीच नाही, त्यांच्यासाठी मृत्यूचा दाखला किंवा जे काही डॉक्युमेंट सांगितले आहे ते जोडून त्यांच्यासाठी आता डिसेंबरच्या 31 तारखेपर्यंत KYC करण्यात आलेली आहे। जर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत KYC केली नाही तर तुमचा जो जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे, ठीक आहे, नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा जर मिळून जाईल, पण जानेवारी महिन्यापासून जे पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे ते बंद होणार आहेत। म्हणून 31 डिसेंबर शेवटची डेट आहे KYC करण्याची, तर लवकरात लवकर करून घ्या। तर आता राहिला प्रश्न नोव्हेंबरच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची। ठीक आहे, जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो आता मिळणार की नोव्हेंबर आणि डिसेंबर मिळून 3000 रुपये एकत्र मिळणार का, हे महिलांच्या मनामध्ये प्रश्न आहेत, म्हणजे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हे प्रश्न आहे। तर मी तुम्हाला सांगत आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर हे जे हप्ते आहेत दोन मिळून मिळणार नाही। तुम्हाला नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तुम्हाला आता येत्या 10 तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे। ठीक आहे, नोव्हेंबर आणि डिसेंबर एकत्र मिळणार नाही, डिसेंबरचा वेगळा मिळेल आणि नोव्हेंबरचा वेगळा मिळेल, कारण आता डिसेंबर महिना लागला आहे तरी नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो अजून मिळालेला नाही। आता तुम्हाला येत्या 10 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जो आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा जमा होणार आहे। ठीक आहे, टेन्शन घेऊ नका, नोव्हेंबर आणि डिसेंबर एकत्र 3000 रुपये मिळणार आहेत असे यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ आहेत। नोव्हेंबर आणि डिसेंबर असे एकत्र 3000 रुपये मिळणार आहेत असे भरपूर व्हिडिओ बनवले आहेत क्रिएटर्सनी, यूट्यूबर्सनी। तर पण माझ्याकडे जी माहिती आहे, जी माहिती मिळालेली आहे, मी त्या माहितीच्या आधारे मी सांगत आहे की येत्या 10 तारखेपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे, येत्या 10 तारखेपर्यंत। ठीक आहे, तर समजलं तुम्हाला, आता तुमच्या मनामधून प्रश्न मिटला असेल। नोव्हेंबर आणि डिसेंबर हे जे 3000 रुपये एकत्र मिळणार नाही, तुम्हाला 10 तारखेपर्यंत नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे, लाडकी बहीण योजनेच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। ठीक आहे, आता तुमच्या मनातील सगळे प्रश्न निघाले आहेत आणि नोव्हेंबरचा हप्ता आता लाडकी बहीण योजनेचा केव्हा मिळणार आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे। ठीक आहे, तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।